हे 3 पार्ट आहे. 4 भाग केले होते. 4 भागापैकी हा तिसरा पार्ट आहे. तिसरा पार्ट म्हणजे काय झाला तो पाऊण आणि हा शेवटचा 4/4 म्हणजे काय झाला 1 इंच पूर्ण झालं. समजलं इथपर्यंत तुम्हाला? तसंच आता पुढे जाऊ. आता पुढे परत आपण 4 भाग केले. ह्या लाईनची किंमत काय झाली 1 इंच पूर्ण, पुढचा 1/4. ह्या लाईनची किंमत काय झाली 2/4. हा 3/4. 4. ह्या लाईनची किंमत झाली 2/4. ह्या लाईनची किंमत झाली 3/4. ह्या लाईनची किंमत झाली 4/4. पण 1 इंच पूर्ण आहे हा. कारण की 1 इंच पूर्ण झालं आहे. मग 1 इंच पूर्ण, 1 इंच पूर्ण, 1 इंच पूर्ण. आता सॉल्व्ह करून काय होईल आता हे बघू आता आपण. आता हे 2/4 दिसते. अजून आता आपल्याला सॉल्व्ह करू. 2/4 सॉल्व्ह करून काय झालं 1 म्हणजे काय झालं 1 इंच आणि वरती अर्धा झालं म्हणजे काय झालं 1.5 इंच. हा जो दिसतोय तुम्हाला हा झाला तुमचा 1.25 इंच, 1.5 इंच. हा झाला तुमचा. आता हा जो पुढचा दिसतोय तुम्हाला 3/4 म्हणजे 1 इंच पूर्ण आहे आणि पुढे किती आहे 3/4 म्हणजे ते काय झालं तुमचं पावणे इंच. पावणे 2 इंच म्हणजे 2 इंचाला पाव भाग कमी. 4/4 सॉल्व्ह करून काय झालं 1. हा 1 इंच इथं पूर्ण 1 इंच आणि इथं 1 इंच म्हणजे दोन्ही मिळून किती झाले तुमचे 2 इंच. सेम तसं आता आपण पुढे जर भाग पाडत गेलो याची किंमत काय असणार आहे 2. पुढे 1/4, याचे 2/4, याचे 3/4, याचे पुढे 4/4 आणि ती सॉल्व्ह करून परत इथं 2.25 इंच. इथं होणार आहे तुमचे 2.5 इंच. इथं होणार आहे तुमचे पावणे 3 इंच आणि इथं होणार आहे तुमचे 4 इंच. सॉरी 3 इंच. इथं होणार आहे तुमचे 3 इंच. 3 इंच कशी होणार आहे सॉल्व्ह करून हे 2 1 सॉल्व्ह